हॅलो एव्हरीवन, आज आपण आपलं लेक्चर घेतोय चौथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे फंक्शन्स. ठीक आहे, आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे की आरबीआयची हिस्ट्री. ठीक आहे, आरबीआयच्या हिस्ट्रीमध्ये काय काय झालं, आरबीआय स्थापन कशी झाली, तिचे गव्हर्नर कोण होते. ठीक आहे, त्यात नंतर सगळ्यात कमी कालावधीसाठी कोण, जास्त कालावधीसाठी कोण गव्हर्नर राहिलं. ठीक आहे, तर आज आपण आपलं चालू करतोय की फंक्शन्स ऑफ आरबीआय. ठीक आहे, जे फंक्शन्स असतात आरबीआयचे. आता सगळ्यांना माहिती की आरबीआय ही सेंट्रल गव्हर्नमेंट बँक आहे. ठीक आहे, सेंट्रल बँक आहे, बँकांची बँक आहे. तिच्यामुळे तिचं जे कार्य असतं तिच्यामुळे आज आपण सगळी जी सामान्य जनता आहे ती प्रत्येक बँकेवर विश्वास ठेवू शकतो, कारण की ते कंट्रोल करतात. बरोबर आहे, बँक डुबत असेल तर तिला वाचवायचं कसं. बरोबर, नंतर बँकेत तुम्ही एखाद्या घोळ झाला तर ते सगळ्यात पहिले कोणाच्या लक्षात येतं, आरबीआयच्या येतं. तर त्याला कंट्रोल करतात, मर्ज करतात त्याच्यात. ठीक आहे, एखाद्या दुसऱ्या बँकेतील मर्ज करतात जर लॉस टाळायचा असेल तर. असे भरपूर कामं हे जे ते आरबीआयचे असतात. त्यातले आपण काही महत्त्वाचे जे फंक्शन्स आहेत ते आज आपण शिकणार आहे. ठीक आहे, त्याच्यातलं सगळ्यात पहिले मॉनिटरी ऑथॉरिटी. ठीक आहे, ह्या अशा 8 आहेत जे की फंक्शन्स आहेत, त्या 8 आहेत. भरपूर आहेत पण त्यातले आपण 8 घेतोय. मॉनिटरी ऑथॉरिटी, नंतर इश्यूअर ऑफ करन्सी, याचं पण काम करते, करन्सी प्रिंट करण्याचं. रेग्युलेटर अँड सुपरविजन ऑफ द फायनान्शियल सिस्टीम. देन मॅनेजर ऑफ फॉरेन एक्सचेंज, जे फॉरेन एक्सचेंज असतो आपला त्याला मॅनेज आरबीआयच करते. डेव्हलपमेंटल रोल, जे आरबीआयच्या बँकिंग सिस्टीममध्ये जे डेव्हलपमेंट होतात ते सगळे आरबीआय मोजतात. नंतर रेग्युलेटर अँड सुपरविजर ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम. देन बँकर टू गव्हर्नमेंट, बँकर टू बँक, हे अशा सगळे फंक्शन असतात आरबीआयचे. ठीक आहे, त्यातलं पहिलं फंक्शन आहे मॉनिटरी ऑथॉरिटीचं. मॉनिटरी ऑथॉरिटी म्हणजे काय सर, तर मॉनिटरी पॉलिसी, जो देशात आपण म्हणतो की इन्फ्लेशन होतं आहे, ठीक आहे, ते रोखण्यासाठी काय करतील, तर याच्या सगळ्या गोष्टींसाठी आरबीआय हे पावलं उचलते. त्यातले महत्त्वाचं काय, फॉर्म्युलेट, इम्प्लिमेंट अँड मॉनिटर द मॉनिटरी पॉलिसी. जी मॉनिटरी पॉलिसी बनवतो तिला फॉर्म्युलेट, इम्प्लिमेंट करण्याचं काम हे पूर्ण आरबीआयचं असतं. तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये शिकणार आहे मॉनिटरी पॉलिसीमध्ये. ठीक आहे, आज आपण बघून त्याचे टूल्स काय आहेत, याच्यावर क्वेश्चन येतो टूल्सवर नेहमी. ठीक आहे, लक्षात घ्या टूल्स कुठले, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR, हे महत्त्वाचे त्याचे 4 टूल्स आहेत आरबीआयचे. ओके, देन नेक्स्ट येतं फंक्शन इश्यूअर ऑफ करन्सी, की करन्सी प्रिंट करण्याचं काम जे असतं, जी करन्सी आपण प्रिंट करतो ना ते काम असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सोल ऑथॉरिटी टू डिस्ट्रीब्यूट, टू मॅन्युफॅक्चर अँड टू डिस्ट्रॉय करन्सी, हे कोणाचं काम आहे, तर हे आरबीआयचं आहे. ठीक आहे, तर याच्यात इथे सांगितलेलं आहे की 4 प्रिंटिंग प्रेस असतात आरबीआयचे. प्रिंटिंग प्रेस लक्षात घ्या मित्रांनो, आरबीआयचे 4 प्रिंटिंग प्रेस. आरबीआयचे प्रेसेस लक्षात घेऊ आपण. ठीक, आरबीआयचे प्रेस किती असतात, आरबीआयचे 4 नोट प्रिंटिंग प्रेस आहेत. एक आहे नाशिक, देवास, मैसूर, आणि सालबोनी. ठीक आहे, या 4 ह्या नोट प्रेस करण्याच्या नोट प्रेस येते. ठीक आहे, आणि सेम कॉईनच्या पण असतात. कॉईन मिंट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, कॉईनचे कुठले आहेत, नोएडा, मुंबई, हैदराबाद आणि 4 कोलकाता. ठीक, हे अशा प्रेस. यातल्या आरबीआयच्या अंडर कुठले येतात, तर ती म्हैसूर आणि सालबुनीची ह्या येतात. आरबीआयची जी सबसिडरी आहे BRB, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेड. ठीक आहे, ह्या BRB आणि ML च्या अंडर येतात. आणि ह्या येतात सिक्युरिटी ऑफ प्रिंटिंग, SPCM आहे. ICLच्या अंडर येतात. हे बघा इथे हे पॉईंट दिल्लीला आपण इथे लिहू. देवास आणि नाशिक अंडर कुठले, देवास, नाशिक, मैसूर आणि सालबोनी. देवास आणि नाशिक ही येते सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मायनिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही गव्हर्नमेंटची. ठीक आहे, SPMCIL ही गव्हर्नमेंटची.
आणि या कुठली रे, म्हैसूर आणि सालबुन या BRBNM चालतात, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडच्या. आणि कॉईन्स कुठले आहेत, ते चारी पण कॉईन्स आहेत ना, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या SPMCILच्या अंडर येतात. ठीक आहे, कोलकाता आणि हैदराबाद. तर SPMCILच्या SPMCIL याच्या अंतर्गत किती हे येतात प्रेस, तर ते येतात 9 टोटल. ठीक आहे, 9. त्यातल्या कुठल्या, ह्या 2 झाल्या, 1 2, ह्या 4 4 2 6. एक असतं बॉन्ड प्रेस करायची. ठीक आहे, एक आहे हैदराबादला आणि एक आहे नाशिकला. ठीक आहे, ह्या झाल्या 7 आणि 7 8 4 5 6 7 8 बरोबर. आणि 9वी कोणची, जिथे तुमच्या नोटचा पेपर बनतो. ठीक, तो कुठे बनतो, तो बनतो नर्मदापुरमला. नर्मदापुरम, ज्याला आधी होशंगाबाद म्हणायचे. ठीक आहे, तिथे तुमचा पेपर बनतो नोटचा. ठीक आहे, तिथं पेपर मिल येते. पेपर मिल कुठे, नर्मदापुरमला. हे लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचे, नर्मदापुरम. आलं लक्षात. आणि खूप वेळेस पेपरमध्ये क्वेश्चन काय येतो माहिती, आपल्या एक्झामला क्वेश्चन काय येतो, की जी आपली नोट असते बरोबर आहे, ती बनते कशापासून, म्हणजे त्यात कॉटन किती असतं, कॉटनच विचारतात. SSCला तर 101% SSC आणि रेल्वेला कॉटनबद्दलच विचारतात. त्यात तसं बाल्सम मिक्स असतं नाही, कॉटन असतं 75%. हा मग कॉटन, बाल्सम, लिनियन हे सगळ्या गोष्टी ॲड असतात, पण कॉटनबद्दल जास्त विचारतात, ते असतं 75%. आलं लक्षात. या गोष्टीच्याबद्दल लक्षात ठेवाल. देन आपण ते प्रेस कधी केल्या होत्या, रिलीज वगैरे. सगळ्यात पहिली नोट कधी आली, 1938ला आपण मागच्याच लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. देन दोन गोष्टी आहेत. नोट ज्या नोट बनतात त्याचा अधिकार RBIला कुठून भेटला, RBIला तो अधिकार कुठून भेटला, नोट म्हणजे आपण प्रेस करण्याचा वगैरे, तर तो RBI ऍक्ट 1934च्या सेक्शन 22 ने, सेक्शन 22 नुसार RBIला नोट प्रेस करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आणि सेक्शन 24 नुसार, हा पण लक्षात ठेवा, का सेक्शन 24 नुसार, का सेक्शन 24 मध्ये भारताला म्हणजे RBIला 10,000 पर्यंत नोट प्रेस करू शकते. RBI कितीपर्यंत, 10,000 रुपयापर्यंत एक नोट प्रेस करू शकते. भारतात आधी पण 10,000ची नोट आलेली आहे. ठीक आहे, सगळ्यात मोठी. मागच्याच लेक्चरमध्ये शिकलो होतो पण आपण, की बाकीच्या 1 रुपयाच्या नोटवर साईन कोणाची असते, मिनिस्ट्री ऑफ सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरीची. आणि त्याला मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ऑथराईज करतं. आणि 10,000. ठीक आहे, बाकीच्या ज्यावर साईन असते गव्हर्नरची. ठीक आहे, बाकी काहीच नाही. मग इथं सांगितलेलं 2010 मध्ये, 2010ला रुपीचं साईन असाल तर जे अडॉप्ट केलं होतं आपण. ठीक आहे, आधी काय करायचो आपण, आर्यस तर दिलेलं असेल हे, आर्यस किंवा आर्य, आर्यस आणि आर्य आपण आधी अडॉप्ट केलं होतं. साईन, जे साईन असतं आपलं ते आधी होतं रुपीज, आर्यस किंवा आर्य. आणि 2010 नंतर आपण असं रुपीज म्हणून एक्सेप्ट केलं. देन डिजिटल रुपी जेव्हा आलं तेव्हा त्याला ER लावण्यात आलं, ई आणि रुपीज. किंवा त्याला असं पण लिहू शकतो आपण, EINR स्मॉल ई किंवा ई रुपी असं पण. ठीक आहे, हे डिजिटल रुपीचे साईन. देन रेग्युलेटर अँड सुपरविजन ऑफ द फायनान्शियल सिस्टीम. ठीक आहे, RBI ही रेग्युलेट आणि सुपरविज करते कोणाला, फायनान्शियल सिस्टीमला. कसं, तसं जी फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड प्रोटेक्ट डिपॉझिटर इंटरेस्ट जो असतो ना डिपॉझिटर्सचा, तो बघून RBI काय करतं, रेग्युलेट करतं आणि सुपरवाइज करतं फायनान्शियल सिस्टमला. फायनान्शियल सिस्टमला रेग्युलेट कसं करतो सर, इन शॉर्ट, रेग्युलेटर अँड सुपरविजन ऑफ फायनान्शियल सिस्टम. तर कसं, बँक, RBI ही नुसतं बँकांनाच नाही तर NBFCs, नंतर CICs ज्याला आपण म्हणतो थर्ड पार्टी प्रोव्हायडर ॲप. देन त्याचबरोबर असतात आपल्या, हे बघा, थर्ड पार्टी प्रोव्हायडर ॲप, फिनटेक कंपन्या. ठीक आहे, फिनटेक कंपन्या कुठल्या असतात, ज्या
टेक्नॉलॉजी यूज करून तुम्हाला फायनान्शियल सर्व्हिसेस अवेलेबल करतात. त्या फिनटेक कंपन्या असतात, थर्ड पार्टी प्रोव्हायडर आहे, CICs, ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतात ना त्या CICs अंतर्गत येतात, की ज्या एक्सपोर्टवर आणि फॉरेक्समध्ये इन्व्हॉल्व असतात. या सगळ्यांना सुद्धा कोण रेग्युलेट करतं? RBI रेग्युलेट करतं. ठीक आहे, एक लक्षात घ्या ही गोष्ट. तर ते यांच्यावर फाईन पण लावतं. जर त्यांनी काही घोळमेळ केला तर त्यांना फाईन लावायचे अधिकार सुद्धा RBI ला आहेत. बरोबर. देन नेक्स्ट द मॅनेजर ऑफ फॉरेन एक्सचेंज. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मॅनेजर ऑफ फॉरेन एक्सचेंज RBI ला का म्हणलं जातं, की तो मॅनेजर काय आहे फॉरेन एक्सचेंजचा, त्याला हा अधिकार कुठून मिळाला? फेमा ऍक्ट 1999. याच्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये शिकणारच आहे, पण आज थोडंसं शॉर्टमध्ये ऐकून घेऊया. फेमा ऍक्ट 1999 या ऍक्टने RBI ला अधिकार दिलेत की ते फॉरेन एक्सचेंजमध्ये लक्ष ठेवू शकतात किंवा त्याचं संरक्षण करू शकतात. ठीक आहे. या फेमा ऍक्टचा एक क्वेश्चन आला होता मागे, लक्षात घ्या. फेमा ऍक्टला रिप्लेस कुठल्या ऍक्टने केलेली? तर त्याला रिप्लेस केले फेरा ऍक्ट 1973. ठीक आहे. हा आधी क्रिमिनल लॉ होता. हा लॉ क्रिमिनल होता आधी. त्यातला फरक आहे, हा क्रिमिनल लॉ होता आधी. देन 1999 हा सिव्हिल लॉ झाला. यातला फरक काय सर क्रिमिनल लॉ आणि सिव्हिल लॉचा? तर क्रिमिनल लॉ मध्ये आधी डायरेक्ट जेल व्हायची. आधी तर काय व्हायचं? डायरेक्ट जेल व्हायची. आता काय होतं, जर घोळ केला तर पेनल्टी और फाईन, या दोन गोष्टी लागत असतात आता. बरोबर. बर, हे तर महत्वाचं आहेच, पण याच्यात फॉरेन एक्सचेंज मध्ये एक महत्वाची गोष्ट आणखी अशी की 4 कंपोनंट असतात फॉरेन एक्सचेंजचे. हे कुठले सर? 4 कंपोनंट असतात. पहिला ज्याच्यात गोल्ड येतं, दुसरा फॉरेन करन्सी, तिसरा SDR स्पेशल ड्रॉइंग राइट्स. ठीक आहे. चौथा रिझर्व ट्रंकेशन सिस्टीम, RTS म्हणतात. 4 IMF रिझर्व ट्रंकेशन सिस्टीम, SDR स्पेशल ड्रॉइंग राइट्स आणि फॉरेन करन्सी आणि गोल्ड. गोल्ड फॉरेक्समध्ये सगळ्याच्या सगळा गोल्ड जो असतो भारतात तो फॉरेक्समध्ये येतो. का? कारण की जर एखादा देश जसं पाकिस्तान झालं, मागे तुम्ही बघितलं, श्रीलंका झालं, जे डुबले होते. बरोबर आहे. कशामुळे? तर त्यांच्याजवळचे फॉरेक्स जे रिझर्व होते ते कमी झाले होते, तर त्यांचं गोल्ड नव्हतं उरलं. गोल्ड सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो मित्रांनो. कधी पण विचारलं सगळ्यात जास्त महत्त्वाचा फॉरेक्समध्ये कुठला असतं रिझर्व, तर तो फॉरेक्स रिझर्व कंपोनंट 4 कंपोनंट असतात. ठीक आहे. तर गोल्ड सध्याच भारताजवळ किती गोल्ड आहे? टोटल 810 आहे. ठीक आहे. त्यातलं सुरक्षित किती आहे भारताच्या खजाने तिजोरीत? 510.5 टन. ठीक आहे. 810 आहे, 510.5 टन हे भारताच्या तिजोरीत आहे. आणि जे तुम्ही आपण बघा करन्सी शिकलो ना, करन्सीमध्ये एक पॉइंट ऍड करायचा राहिला. इथे जेव्हा नोट छापतं RBI, तर ते कुठल्या सिस्टमनुसार छापतं? MIS, मिनिमम रिझर्व सिस्टीम. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला थोडंसं भांडवल तुमच्याकडे ठेवावं लागतं. तर ते किती आहे? किती असते त्याची? मिनिमम 200 CR. 200 CR पर्यंत इंडिया RBI नोट छापू शकतं. त्यात MIS. ठीक आहे. त्याच्यातलं असतं 100 गोल्ड असतं याच्यामध्ये आणि फॉरेक्स असतं. तर आय थिंक फॉरेक्स हे असतं, गोल्ड असतं 115 करोड आणि उरलेले 85 करोड फॉरेक्स असलं पाहिजे तुमच्याकडं. तर आपण हे फॉरेक्स इथे शिकणारच आता. फॉरेन करन्सी जे आपण म्हणतो फॉरेक्स म्हणजे, तर याच्यामध्ये कुठल्या करन्सी असतात? 5 करन्सी असतात त्याच्यात. कुठल्या कुठल्या सर?
डॉलर, नंतर युरो, ठीक आहे, डॉलर, युरो, येन, नंतर युऑन, येन, युऑन आणि पाऊंड, ठीक आहे. तर पाऊंड ह्या अशा 5 करन्सी ज्या आहेत ज्यांना IMF ने ग्लोबल करन्सी म्हणून घोषित केलेलं आहे. कुठल्या आहेत? 5 करन्सी, हे लक्षात ठेवा. 5 करन्सी ज्यांना IMF ने फॉरेन करन्सी म्हणून ग्राह्य धरलेली आहे. सिमिलरली SDR काय असतं सर? तर SDR असतं स्पेशल ड्रॉइंग राईट्स. ही असते IMF ची करन्सी, म्हणजे ही आपल्या नोटांसारखी पैशात नसती, ही करन्सी असते बॉन्डच्या स्वरूपात, ठीक आहे. तिला SDR म्हणतात, स्पेशल ड्रॉइंग राईट्स. देन IMF रिझर्व्ह ट्रंकेशन. तर रिझर्व्ह ट्रंकेशन काय असतं की IMF मध्ये किती पैसे गुंतवलेले आहेत भारताने, ठीक आहे, तर ते येतात रिझर्व्ह ट्रंकेशनमध्ये. आलं लक्षात? IMF ची रिझर्व्ह ट्रंकेशन असतं, तिथं आपण पैसे गुंतवू शकतो. असे हे 4 कॉम्पोनंट फॉरेन एक्सचेंजचे, हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. देन रेग्युलेटर अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम. बरं, एखादा पॉईंट राहिला वाटतं इकडला, थांबा. डेव्हलपमेंटल रोल, ठीक आहे. RBIचे डेव्हलपमेंटल रोल काय असतात? त्याचा ऑब्जेक्टिव्ह असतं सपोर्ट द डेव्हलपमेंट ऑफ द फायनान्शियल सेक्टर. जी फायनान्शियल सेक्टर आहे भारताचं त्याला डेव्हलप करत राहणं. त्याचे फंक्शन्स काय? प्रमोटिंग फायनान्शियल इन्क्लुजन, सपोर्टिंग ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, इम्प्लिमेंटिंग मेजर्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पेमेंट सिस्टीम. आलं लक्षात की सगळ्या जेवढे फायनान्शियल इन्क्लुजन त्याला प्रमोट करायचं. देन सपोर्ट करायचं ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहेत आणि रुरल डेव्हलपमेंटसाठी त्या गोष्टी डेव्हलप करत जायच्या आणि सपोर्ट करायचं ना. देन इम्प्लिमेंट करायचे कुठले मेजर्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पेमेंट सिस्टीम. पेमेंट सिस्टीमसाठी जेवढेही तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता त्या गोष्टींना सुद्धा सपोर्ट करायचं RBIचं एक वर्क आहे. ठीक. रेग्युलेटर अँड सुपरविजन ऑफ द पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम. हा काय खेळ आहे सर? तर याच्यानुसार पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम याचा ऍक्ट आला होता एक, सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 2007. ठीक. याचा ऑब्जेक्टिव्ह दाखवूया. प्रमोट सिक्युअर अँड इफिशियंट पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम. जी भारताची सेटलमेंट असते, आपलं पेमेंट असतात त्याची सेटलमेंट जी होती, जसं आपण आपले पैसे पाठवतो कोणाला वगैरे, तर ते सिक्युअर्ड असले पाहिजे. ठीक. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यात NPCI येतं, RTGS येतं, NEFT येतं. तर आपण NPCI बद्दल बघतोय, बरोबर. NPCI हे जे ऍक्ट आला ना ज्यावेळेस 2007ला, तर ह्या ऍक्ट पासून NPCI ची स्थापना झाली. कधी? 2008 साली. तुम्ही जेवढेही डेव्हलपमेंट बघितलेले आहेत, जसे आपल्या याच्यात UPI लाईट, चंक ट्रंकेशन सिस्टीम, फास्ट टॅग, ठीक आहे, IMPS, या सगळ्या गोष्टी कोणी डेव्हलप केल्या आहेत? या सगळ्या डेव्हलप केल्या आहेत NPCI ने. हे एक लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारला, कधी पण 2008 नंतर कुठल्याही गोष्टीबद्दल विचारलं तर ती डेव्हलप कोणी केली? डेव्हलप्ड बाय NPCI. ओके. आणि रेग्युलेटेड बाय RBI. हे सरळ रट्टा मारा, म्हणजे तुक्का पण मारला चालतं. कुठल्याही पेमेंट अँड सेटलमेंटच्या सिस्टीम बद्दल विचारलं, तिची एखादी सर्व्हिस लॉन्च केलेली, तर सगळ्या सर्व्हिसेस कोण रेग्युलेट करतं? ते RBI करतं. आणि डेव्हलप कोण केलं तर NPCI. जसे आपले फिनटेक कंपनी आहेत का, जे सगळे हे यूज करतात. फिनटेक कंपन्या मग सांगितलं मी, ज्या टेक्नॉलॉजीने आपल्याला फायनान्शियल सर्व्हिस देतात. लाईक आपण आता बघितलं व्हॉट्सॲप, ॲमेझॉन पे ना, ठीक आहे, हे सगळे पे या इथनं आलेले आहेत. आलं लक्षात? देन बँकर टू गव्हर्नमेंट. ठीक आहे. RBI ही बँका कशी आहे, म्हणजे बँकर टू गव्हर्नमेंट कशी म्हणून वर्क करते. तर जसे ऑब्जेक्टिव्ह आहे ऍक्ट ॲज अ बँकर अँड फायनान्शियल ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट. म्हणजे जसे तुमचे अकाउंट असतात, आपलं काय असतं, बँक काय करते आपल्यासाठी? रेग्युलर बँक आपलं अकाउंट बनवते, बरोबर आहे, आणि लोन प्रोव्हाइड करते. ह्याच दोन गोष्टी असतात ना आपल्यासाठी महत्त्वाच्या. सिमिलरली बँकर टू गव्हर्नमेंट अँड बँकर्स टू बँक या दोघांचं पण एकच आहे.
की जी आरबीआय मध्ये बँकांचे पण अकाउंट असतात आणि गव्हर्नमेंटचे पण अकाउंट असतात, राज्य शासनाचे पण असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण असते. सिमिलरली आरबीआय ही सेंट्रल गव्हर्नमेंटला जी असते आपली गव्हर्नमेंटला ही डिव्हिडंड पण देतं. जर त्यांना प्रॉफिट झालं त्याच्यातून ते डिव्हिडंड पण देतात. त्यांना गरज पडली तर त्यांच्यासाठी लोन पण प्रोव्हाइड करतात. लोन कसे प्रोव्हाइड करतात, तर राज्य सरकारसाठी WMA वेग्स अँड मिनिमम ऍक्ट आणून, ठीक आहे. देन ट्रेजरी बिल्स, बरोबर आहे. ट्रेजरी बिल्स आधी स्टेट गव्हर्नमेंटसाठी पण लागू व्हायचे. नंतर वेग्स अँड मिनिमम ॲडव्हान्सेस, ठीक आहे. वेग्स अँड मिनिमम ॲडव्हान्सेस आहे WMA. ट्रेजरी बिल्स हे आधी स्टेट गव्हर्नमेंटसाठी पण लागू व्हायचे, पण आता स्टेट गव्हर्नमेंटसाठी ट्रेजरी बिल नसतात, आता ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असतात, ठीक आहे. नंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, हिच्यात या थ्रू आरबीआय गव्हर्नमेंटला सपोर्ट करते. आलं लक्षात. तर ह्याचं वर्किंग आहे इथं दिलेलंच आहे. सर्व्हिसेस काय, मॅनेजिंग गव्हर्नमेंट अकाउंट मॅनेज करणे गव्हर्नमेंटचे, इश्युइंग अँड सर्व्हिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, हे बघितलं आपण. कंडक्टिंग गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन्स, जे गव्हर्नमेंटचे ट्रान्झॅक्शन असतात मोठे मोठे त्यांना पण तुम्ही बघता ना की IMFने इंडियाला पैसे दिले, बरोबर आहे, किंवा वर्ल्ड बँकेने भारताला पैसे दिले, एशियन बँकेने आपलं ADBने पैसे दिले, तर ते सगळे सर्व्हिसेस आरबीआय थ्रू होतात, ठीक आहे. सिमिलरली बँकसाठी काय करतात, त्यांना पण अकाउंट पण ओपन करतात, त्यांचे लोन्स पण प्रोव्हाइड करतात त्यांना. कधी एखादी बँक डुबायला लागली त्यांना लोन प्रोव्हाइड करणे, हे काम कोणाचं आहे, आरबीआयचं आहे. सिमिलरली जर बँकेकडे जास्त पैसे झालेत, एक्सेस अमाऊंट झाली, तर मग ती आरबीआयकडे देते, बरोबर आहे. मग ते रेपो रेट, रिझर्व्ह रेपो रेट, आपण ते सगळ्या गोष्टी आपण हळूहळू मॉनिटरी पॉलिसी या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. आलं लक्षात. देन सबसिडीज ऑफ आरबीआयच्या सबसिडीज कुठल्या कुठल्या आहेत, तर मित्रांनो सगळ्यात पहिले लक्षात घ्या, आरबीआयच्या 5 सबसिडीज आहेत. कुठल्या कुठल्या, DICGC, नंतर BRB NMPL, इफ्टास वगैरे ते आपण शिकणार आहे. पहिले आपण DICGC बद्दल घेऊन घेऊ. तर DICGC काय, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे याचं फुल फॉर्म आहे. याचं वर्क काय असतं, जर एखादी बँक जी तुमची बँक आहे ना, तुमच्यासाठी जी बँक आहे ती जर डुबली समजा, तर तुमचे त्यात पैसे असतील तर तुमची जी सिक्युरिटी लागेल ना, काही आपण आज पैसे ठेवतो बँकात, तर ते कशाच्या हिशोबावर ठेवतो, काही लागतं ना सिक्युरिटी. तर 5 लाखापर्यंत तुमची अमाऊंट जर असेल, बँक एखादी डुबली आणि तुमचे त्या बँकेत 5 लाखापर्यंत पैसे असतील, 5 लाखापर्यंत पैसे असतील, तर तुम्हाला ते सिक्युरिटी म्हणून, म्हणजे आपण म्हणतो इन्शुरन्स जे असतं ते इन्शुरन्स काढतं आपलं DICGC, समजलं. DICGC हे इन्शुरन्स काढतात, 5 लाखापर्यंत तुम्हाला पैसे भेटतील. मग असं का सर, की माझ्या अकाउंटमध्ये 3 लाख आहेत, मग मला 5 लाख भेटतील का बँक डुबल्यावर, तर नाही, ठीक आहे. तुम्हाला 3 लाखच भेटतील, 3 लाखपर्यंत. पण तुमचे जर 7 लाख असतील अकाउंटमध्ये तुमच्या आणि ती बँक डुबली तर तुम्हाला 5 लाखच भेटतील आणि एकाच अकाउंटवर भेटतील, ठीक आहे. एकाच अकाउंटवर, तुमच्या एका बँकेत 2 अकाउंट असतील तर पैसे भेटणार नाही, एकाच अकाउंटचे भेटतील कुठल्या पण. हा एक रूल असतो. म्हणून कधीच आपण एका बँकेत 2 अकाउंट ओपन करायचे नाही. प्रत्येक बँकेत असेल, तुम्ही प्रत्येक बँकेत अकाउंट वेगळे केले तर तुमचे पैसे हे सेफ राहतील. आलं लक्षात. हे चांगले. आता हिची स्थापना कधी झाली, 1978 साली. DICGची स्थापना झाली 15 जुलै 1978ला, ठीक आहे. तिचं हेडक्वार्टर मुंबईला आहे आणि तिचे चेअरमॅन डॉक्टर MD पात्रा, मायकल देबरत्रा पात्रा, हे जे आपण बघितलं होतं हे डिप्टी गव्हर्नर सुद्धा आहेत आणि हे DICGCचे चेअरमन पण आहेत. पर्पज काय असतं, टू प्रोव्हाइड इन्शुरन्स टू डिपॉझिट इन बँक, जे मी सांगितलं तुम्हाला की जे तुमचे पैसे सेव्ह असतात बँकेत त्याला हे इन्शुरन्स देतो, ठीक आहे. देन काय, इन्शुरन्स बँक डिपॉझिट्स अप टू 5 लाख, हां हे पण सांगितलं आपण. 5 लाखापर्यंत डिपॉझिट जे असतं ते एका बँकेत भेटतं आणि 90 दिवसाच्या आत, हे लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, किती दिवसात, 90 दिवसात तुम्हाला पैसे भेटून जातील. आणि गॅरंटीज क्रेडिट फॅसिलिटीज फॉर इलिजिबल इन्स्टिट्यूशन, हे सगळ्याच बँकायला नाही, ठीक आहे. सगळ्याच बँकायला नाही, ज्या प्रायमरी कॉपरेटिव्ह सोसायटीज असतात त्या याच्यात इन्व्हॉल्व नसतात, ठीक आहे. मग कुठल्या असतात सर, ऑल कमर्शियल बँक्स आणि त्यांचे ब्रांचेस, त्यात फॉरेन बँक्स पण आल्या, इंडियामधल्या लोकल एरिया बँक्स पण आल्या, रिजनल रुरल बँक पण आल्या, स्मॉल फायनान्स बँक पण आल्या, पेमेंट बँक पण आल्या, स्टेट, सेंट्रल अँड प्रायमरी कॉपरेटिव्ह पण आल्या. या सगळ्यांना अर्बन कॉपरेटिव्ह पण म्हणतो आपण, अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहेत ना त्या पण, या सगळ्या इन्शुअर्ड बाय DICGC असतं. इथंच दिलं सर. प्रायमरी कॉपरेटिव्ह सोसायटीज या DICGC अंडर नसतात. आलं लक्षात. सेकंड, BRB NMPL, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड, ही इस्टॅब्लिश झाली होती 1995ला. काय करते, आपल्यासाठी नोट छापते. कुठली, मैसूरनी
साल्बोनी याच्यातल्या प्रिंटिंग प्रेस आहे असं ऑपरेट द प्रिंटिंग प्रेस इन मैसुरी आणि साल्बोनी. यांचं फंक्शन काय, इन्शुअर द प्रोडक्शन ऑफ करन्सी नोट्स अकॉर्डिंग टू आरबीआय रिक्वायरमेंट. आरबीआय जशी गरज आहे तशा ह्या नोट छापत असतात. मग मी सांगितलं ना 200 करोडचे 200 करोडपर्यंत आपण नोट छापू शकतो बरोबर. 115 करोड त्यात गोल्ड पाहिजे आपल्याला आणि 85 करोड फॉरेन एक्सचेंज. देन सिमिलरली हिचं हेडक्वार्टर बेंगळुरूला आहे. ठीक आहे, BRBNMPचं बेंगळुरूला आहे. तिचे चेअरमॅन कोण आहे, टी रविशंकर. हे सुद्धा आरबीआयचे डिप्टी गव्हर्नर आहेत, मी आपण बघितलं. ठीक आहे. आणि पर्पज काय, टू मॅनेज द प्रिंटिंग ऑफ बँक नोट फक्त या प्रिंट करतात. देन थर्ड, रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड रिबीट. ठीक आहे, रिबीटची स्थापना झाली 2016 साली. रिबीटची स्थापना 2016 झाली, मुंबईलाच हेडक्वार्टर हिचं. आणि हिचे चेअरमन आहेत सचिन चतुर्वेदीजी. ठीक आहे. हिचं पर्पज काय, टू प्रोव्हाइड IT सोल्युशन एनहान्स सायबर सिक्युरिटी फॉर द फायनान्शियल सेक्टर. जेवढे पण आरबीआयचे जे फायनान्शियल सेक्टर असतात ना त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं. देन त्यांना IT सोल्युशन्स द्यायचे. काही बिडबड झाली आपल्या ॲपमध्ये वगैरे किंवा आरबीआयच्या साईटवर वगैरे बँकिंगच्या सिस्टममध्ये तर सगळ्या सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करतं, रिबीट प्रोव्हाइड करतंय. ठीक आहे. त्याची फंक्शन आहे डेव्हलप टेक्नॉलॉजी सोल्युशन्स फॉर आरबीआय, जसं मी बोललो तसं, आणि इट्स रेग्युलेटेड एंटिटीज, एनहान्स सायबर सिक्युरिटी मेजर्स अक्रॉस द फायनान्शियल सिस्टम. ठीक आहे. देन इफ्टास काय, इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाय सर्व्हिसेस. सिमिलरली रिबीट सारखं याचं वर्किंग आहे, पण इस्टॅब्लिशमेंट ही 2020ची. हेडक्वार्टर कुठे आहे, मुंबई. हिचे चेअरमॅन आहेत मिस्टर विवेक दीप. ठीक आहे. पर्पज आहे टू प्रोव्हाइड टेक्नॉलॉजी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस टू फायनान्शियल सेक्टर. टू प्रोव्हाइड टेक्नॉलॉजी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस टू फायनान्शियल सेक्टर. आणि फंक्शन काय, ऑफर्स IT सर्व्हिसेस अँड सोल्युशन फॉर इफिशियंट बँकिंग ऑपरेशन्स. कधी एखाद्या बँकेत तुमचं बघितलं ना तुम्ही की लोड मारते, आपलं पेमेंट करायला जातो पण आपल्या फोन पेने गुगल पेने कुठल्या पण सर्व्हिसने तर लोड मारते सर्व्हिस बरोबर. तर तशा गोष्टी नेहमी नको व्हायला, जास्त करून नको व्हायला. त्याच्यासाठी सगळ्या सर्व्हिसेस कोण प्रोव्हाइड करतं, ते इफ्टास करतं. आलं लक्षात. देन नेक्स्ट कुठली आहे, नंतर आहे RBI रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब. याची सुरुवात आत्ता नवीन झालेली 2021ला झाली याची. ठीक आहे, इस्टॅब्लिश झाली रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब 2021, हेडक्वार्टर बेंगळुरू. आणि हिचे चेअरमॅन आहेत श्री क्रिश गोपाल कृष्णन. ठीक आहे, कोण आहे ती चेअरमन, श्री क्रिश गोपाल कृष्णन. आणि पर्पज आहे टू प्रमोट इनोव्हेशन इन द फायनान्शियल फंक्शन. आणि तिचं फंक्शन काय, फोस्टर कोलॅबरेशन अमॉंग द स्टार्टअप, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड रेग्युलेटर, सपोर्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन फायनान्शियल टेक्नॉलॉजी. सरळ आहे की जेवढे पण कोलॅबरेशन होतात स्टार्टअपमध्ये म्हणा, नंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये म्हणा आणि रेग्युलेटर्समध्ये, त्या सगळ्यांना IT हब प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब. आणि ती सपोर्ट करतं रिसर्च अँड डेव्हलपमेंटला. जे बाकीचे असतात ना, तसं नवीन स्टार्टअप पाहिजे, तुम्ही शार्क टँकमध्ये आले वगैरे, तर अशा ज्याही गोष्टी असतात नवीन, जर तुम्हाला काही कुठल्या गोष्टी सुचल्या, तुम्हाला त्या जर प्रोव्हाइड करायच्या असतील, तुम्हाला त्या पुढे मोठ्या न्यायच्या असतील, तर तुम्हाला कोण सपोर्ट करेल, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब. आलं लक्षात. इथपर्यंत आपण आज थांबवून घेऊया, आपलं लेक्चर जास्त वाढवायचं नाही. याच्यानंतर आपण याच्यावर क्विजेस वगैरे घेणार आहे, तर ते क्वेश्चन मी उद्या तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, थँक्यू. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.